आणि थेट जाऊयात पुन्हा एकदा मगाच्या बातमीवर अपघात स्थळावरनं संकेत कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, ते घटनास्थळी पोहोचलेत। संकेत, घटनास्थळी पोहोचल्यावर आत्ताचं दृश्य काय आहे, लोकांच्या काय भावना आहेत, हा अपघात कसा घडला, प्रत्यक्षदर्शींचं काय म्हणणं आहे, सविस्तर सांग। खरं तर मिलिंद सर, आता आपण दाखवू शकतो की हीच ती विहीर आहे जी रस्त्याच्या अगदी कडेला होती आणि याच विहिरीमध्ये चालकाचा ताबा सुटल्यानंतर हा पिकअप पडला गेला। वर पाहू शकतो की हा रस्ता आहे, त्या रस्त्यावर वाहनं जातात आणि रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या त्या पिकअप मध्ये या विहिरीमध्येच हा पिकअप पडला गेला। हा पिकअप जो आहे, हा पिकअप हा काढण्यात आलेला आहे आता, आणि हा पिकअप हा विहिरीच्या बाहेर काढण्यात आलाय। जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्यानं हा संपूर्ण पिकअप काढला गेलेला आहे। आताच्या सध्याच्या घडीची जी माहिती आहे ती यामध्ये 8 लोक मृत्युमुखी आहेत तर 8 जखमी आहेत। ही संपूर्ण एकाच कुटुंबातली 16 लोक यात मसवड मध्ये जे सिद्धनाथाचं मंदिर आहे, त्या सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात घडलाय। अत्यंत खरं तर शोकाकुल वातावरण आहे ते संपूर्ण ठिकाणी। काही लोक तिथं आपण त्यांना विचारू की नक्की काय घडलंय, कशा पद्धतीनं या संपूर्ण घटनेची काय माहिती आहे का तुम्हाला? काय माहिती आहे दादा? खरं तर ही सर्व लोक बघायला आली कुतूहलानं की नक्की इथं घडलंय काय, कारण या संपूर्ण परिसराचा जर विचार करायला गेला तर या संपूर्ण परिसरात काय होतंय काय नाही। तुम्ही बाबा घटना बघितली, काय झालं सगळं? पहिल्यांदा तुमचा मुलगा होता, काय झालं होतं तिथं? ती त्या मोहर चमचम लागलं होल पडायला, हा, तिने एका मिनिटातच मला फोन केला। बर बाबा आजची जेवढी माणसं फाडी नाही म्हणतात, बर लगेच 10-15 माणसं गोळा करून मी हा बसतो एका जागेला हो, हा, सगळी फाडी एका मिनिटात आलो। इथं सगळी 10-15-20 माणसं होती, सगळ्यांना जण हिरीत उड्या मारल्या। माणसं काय वाचतील ती वाचू दे, वाचतेची माणसं वाचली, किती वाचवली माणसं? माणसं 4-5 वाचू दे। लेकरं, लहान लेकरं? लेकरं 2 काकडं घेऊन उभा राहिला होता एकदम। होय, हिरीत पोवायला लागले त्यावर 2 लेकरं काकडं घेऊन उभा राहिला। माणसं एवढी एकाच कुटुंबातली सगळी गेली, तर प्रचंड दुःखद घटना घडली होती। घटना घडली होती मोठी। काय केलं पाहिजे रस्त्याला कडेला? काय एक नियम नेमकं ही एक तर कटावर उचलला पाहिजे ना, तरी झोपला होता का त्यावेळेस? कॉन्ट्रॅक्टर झोपला होता त्या रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर महिन्यात दुसरी महिन्यात दुसरी घटना आहे? तिथे मागे एक 1000 फुटावर एक घेर आहे, 1000 फुटावर विहिरीत गाडी घेतली। तर नक्की अनेक गोष्टी यात घडतात। आपल्यासोबत इथले स्थानिक पत्रकार सुद्धा आहेत। काय घडलं होतं नक्की? नक्की असं परत काय म्हणजे का, रोडची कामं व्यवस्थित झाली नाही, ती वाहनाला त्या कंट्रोलने झालेला आहे, डायरेक्ट वाहन ह्याच्यामध्ये घुसलेला आहे। तर वाहन चालवताना मी लोकांनी व्यवस्थित चालवावं। नाही पण काय कठडे नाही यात रस्त्याला सुरक्षित? कटडे नाहीये, तर कटडे फक्त ज्या ह्यानी बांधकाम जे केलेलं आहे किंवा ह्यानी काय कुटुंब सगळं गेलं, काय अवस्था काय त्याची अवस्था याच्यामध्ये जे वाचले राहिली त्यांचे काय भावना होते? पाहुणं अतिशय विचित्र, लहान लहान मुलं तर बैल तर डोळ्यातून पाणी येतं, अक्षरशः लहान मुलं बघितल्यानंतर डोळ्यात पाणी येतं, एवढं भयानक झालंय। ज्या वेळेस पाणी बी आलं त्या तुम्ही विहिरीत उतरला होता का? हा तुम्ही स्वतः विहिरीत उतरला? खरं तर मिलिंद सर स्वतः विहिरीत उतरलेले आहेत। हा जेव्हा मुलगी काढली त्यावेळेस किती वर्षाची मुलगी होती? 8 महिन्याची मुलगी असेल जास्तीत जास्त। एवढं लहान बाळ एवढं हा, एवढ्या बाळाचं हत्या करायला म्हणलं कोणत्या सरकारला जमलंय, काय करायचं? हा, खरं तर अत्यंत हृदय पिळवून टाकणारी ही घटना आहे। ते प्रत्यक्षदर्शी आहेत की ज्यांनी विहिरीत उडी मारून मुलीला बाहेर काढलंय आणि त्यांना वाचवलंय। संकेत, खरंच हृदय पिळवटून टाकणारा हा सगळा प्रकार आहे। याच्यात चूक कोणाची हे तपासताच येईल, पण आता जे रुग्णालयात दाखल आहेत त्यांना योग्य पद्धतीने उपचार मिळणं, त्यांची तब्येत व्यवस्थित वेळेत पूर्ण होणं, ते सुखरूपपणे घरी परतणं हे आवश्यक आहे। पण ज्यांनी चूक केली त्यांचं शोध घेणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं ही आवश्यक आहे। तसंच ज्यांनी फार धैर्य दाखवलं आणि क्षणाचाही विचार न करता ज्यांनी पाण्यात उड्या मारल्या ना, त्यांचंही सगळ्यांचं खरंच कौतुक आहे। त्यांच्यामुळे या 7 जणांचे जीव वाचले। संकेत, तुर्तास धन्यवाद।